आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। येलूरमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या गेटवरच उघडा डीपी। चिमुकला यांच्या जीवाला मोठा धोका। MSCBच्या निष्काळजीपणाविरोधात संताप। वाळवा तालुक्यातील येलूर येथील जिल्हा परिषद मराठी शाळा क्रमांक 1च्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच महावितरण विभागाने कोणतीही सुरक्षितता न बाळगता उघड्यावर डीपी बसवला आहे। दररोज शेकडो लहान मुले या भागातून ये जा करतात। या उघड्या विद्युत यंत्रणेमुळे येथे मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली असून महावितरणच्या या मनमानी कारभारावर नागरिक व पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार मागील आठवड्यात याच उघड्या डीपीच्या तारांमध्ये वीज उतरल्याने एक शेळी विजेच्या तीव्र धक्क्याने चिकटली होती। सुदैवाने ही बाब तात्काळ लक्षात आल्याने मोठी हानी टळली। मात्र यामुळे या ठिकाणी सुरक्षिततेचा प्रश्न किती गंभीर आहे हे स्पष्ट झाले आहे। शाळेत 15 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून दुपारच्या सुट्टीत व शाळा सुटताना लहान मुले परिसरात वावरत असतात। या उघड्या डीपीमुळे लहान मुलांच्या जीवाला प्रत्यक्ष धोका निर्माण झाला आहे। या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांनी ग्रामपंचायत व संबंधित विद्युत विभागाला रीतसर पत्र देऊन या डीपीची दुरुस्ती अथवा बॅरिकेटिंग करण्याची मागणी केली आहे। पत्र देऊनही प्रशासनाने अद्याप कोणतीही उपाययोजना केलेली नाही। या गंभीर प्रकाराबाबत महाराष्ट्र संघर्ष समितीचे प्रदेश उपाध्यक्ष कॉम्रेड दिग्विजय पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। घटनेची पाहणी करताना त्यांनी महावितरणच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले। शाळेच्या दारात उघड्यावर असा डीपी बसवून महावितरण गोरगरिबांच्या लेकरांच्या जीवाशी खेळत आहे का? येत्या 15 दिवसात हा डीपी हटवा किंवा त्याला योग्य बॅरिकेटिंग करून सुरक्षित करा, अन्यथा गाठ आमच्याशी आहे, असा महावितरणच्या अधिकाऱ्यांना कॉम्रेड दिग्विजय पाटील यांनी सज्जड दम दिला आहे। पावसाळ्याचे दिवस असल्याने पोल किंवा डीपीच्या पेटीमध्ये करंट उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही। एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा रोखठोक सवाल येलूर ग्रामस्थ व पालकांकडून विचारला जात आहे। महावितरण विभागाने तत्काळ जागा होऊन या ठिकाणी सुरक्षेची उपाययोजना करावी, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे। नमस्कार, मी कॉम्रेड दिग्विजय पाटील, उपाध्यक्ष महाराष्ट्र संघर्ष समिती। वकील साहेब, हा ट्रान्सफॉर्मर शाळेजवळ लावला आहे MSCB, त्याला कुठली सुरक्षा नाही आहे। काय लावलं हे नाटक आम्ही अनेक वेळा सांगत असतो, अनेक प्रकरणं दाखवत असतो, त्याच्यावर कारवाई होत नाही। 15 दिवस देतोय, हे इथनं निघलं पाहिजे, नाहीतर ह्याला बॅरिकेटिंग व्हायला पाहिजे। दोन्हीपैकी एक गोष्ट जर झाली नाही तर मग MSCB वाल्यांनो गाठ आमच्याशी लक्षात ठेवायचं। गोरगरिबांच्या पोरांच्या जीवाशी खेळ लावलाय काय तुम्ही? हे असलं अजिबात चालणार नाही। येलूरमधनं बोलतोय मी। मराठी शाळेजवळ तुमची लोक ट्रान्सफॉर्मर लावून गेलेत, कुठली पद्धत आहे? कुणी परवानगी दिली तुम्हाला असल्या गोष्टी करायची? जरा गांभीर्यानं घ्या। इथं काय अपघात झाला तर जबाबदार MSCB राहणार आहे। व्यवस्थित वागायचं, व्यवस्थित राहायचं। या 8 दिवसात निघालं पाहिजे कसल्याही परिस्थितीत। धन्यवाद। MSCBचा या ठिकाणी एक डीपी ट्रान्सफॉर्मर जोडण्यात आला आहे। गेल्या 8 दिवसापूर्वी इथं एक शेळी पण करंट लागून मरण्याची शक्यता होती, थोडक्यात बसवली ती। आणि जिल्हा परिषद शाळेच्या अगदी शेजारी जिथं लहान लहान मुलं शिकण्यासाठी रोज येतात, तर कुठल्याही पद्धतीचं त्याला साईडला कंपाऊंड वगैरे न घेता हा अशा पद्धतीचा डीपी या ठिकाणी उभा करण्यात आला आहे। तरी ग्रामपंचायत आणि MSCB प्रशासनानं याची गांभीर्यानं दखल घेऊन लवकरात लवकर याचं कंपाऊंडचं काम पूर्ण करावं।